ते शिरवाडे रस्त्यावर नदीजवळ एका वाहन चालकाला भूत दिसलं आणि त्या भूताने चालकाला मारहाण केली अशी चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणात चालू झाली आहे। मात्र असा काही प्रकार नसून अनिसचे कार्यकर्ते अमावस्येच्या दिवशी त्या ठिकाणी राहून दाखवणार असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णाजी चांदगुडे यांनी दिली आहे। भूत असल्याचं खरं वाटावं म्हणून काही फोटो आणि चित्रफित प्रसारित करण्यात येत आहेत। चित्रफितमध्ये रडण्याचे आवाज ऐकायला येतात। वाहन चालकाच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्याचे फोटोज देखील दिसतात। यामुळे या रस्त्याने जाण्यास प्रवाशांना भीती वाटायला लागली आहे। दरम्यान या घटनेची दखल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली आहे। जगामध्ये भूत अस्तित्वात नसतं तरीही त्याची भीती दाखवली जाते, कारण भूत हे मनात असतं। लहानपणापासून अशा गोष्टींचा मनावर पगडा बसलेला असतो। त्यामुळे या प्रकाराबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन अनिसचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांनी केलंय। सदरच्या फोटोचं निरीक्षण केल्यावर ते बनावट असल्याचं लक्षात येतंय। चित्रफित आणि फोटो एडिट केले असल्याचं स्पष्ट दिसतंय। शिवाय हे फोटो गेल्या अनेक ठिकाणी अनेक दिवसांपासून समाज माध्यमातून फिरतायत। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते अमावस्येच्या दिवशी रात्री सदर ठिकाणी राहून दाखवणार आहेत। यामुळे लोकांच्या मनातील भूताची भीती जाण्यास मदत होईल व या प्रकरणाचा फोलपणा लक्षात येईल। भीती वाटणाऱ्या लोकांच्या मनातील भूताबद्दलचे गैरसमज जावे यासाठी धामोरी गावात कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि प्रबोधनाचा जाहीर कार्यक्रम घेणार आहेत। शिवाय शाळेमधून देखील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीवा निर्माण करणार आहेत। यामुळे भूत निघालं ही अफवा असून रहिवाशांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं चांदगुडे यांनी म्हटलं आहे। नाशिक माझा न्यूजसाठी शिरवाडे वाकत प्रतिनिधी किरण आवारे, शिरवाडे।